Hello बच्चा पार्टी, welcome in the world of physics. This is Dr. Moin physics classes, the best and easiest way to learn the conceptual physics. बेटा, we are dealing with very जबरदस्त chapter thermodynamics. थर्मोडायनामिक्स चॅप्टरचं आजचं हे 15वं लेक्चर. बेटा, आपलं जे लास्ट लेक्चर झालं त्यामध्ये आपण रेफ्रिजरेटर आणि हीट पंप शिकलो होतो, राईट आहे. सो बेटा, रेफ्रिजरेटर किंवा हीट पंप काय असतं तर अगदी सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं, इट इज द रिव्हर्स ऑफ हीट इंजिन. तर बेटा, रेफ्रिजरेटर आणि हीट पंप हे रिव्हर्स असतं हीट इंजिनला. तर रेफ्रिजरेटरची डेफिनेशन काय आहे, हीट पंपची डेफिनेशन काय आहे हे पण मी तुला सांगितलो. बेटा, रेफ्रिजरेटरचा पर्पज काय असतो रे, एखाद्या पोर्शन ऑफ स्पेसला कूल डाऊन करणं. आणि हीट पंपचा पर्पज काय असतं तर बेटा, एखाद्या पोर्शन ऑफ स्पेसला वार्म अप करणं किंवा त्या ठिकाणी हीट पंप करणं, राईट आहे. त्यानंतर बेटा, रेफ्रिजरेटरचं वर्किंग अगदी डिटेल मध्ये आपण पाहिलं आणि नंतर बेटा आपण कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स पाहिलं रेफ्रिजरेटरसाठी आणि हीट पंपसाठी. ओके, सो बेटा, हे होतं आपलं लास्ट लेक्चर. आजच्या लेक्चर मध्ये एक जबरदस्त लॉ आपण घेणार आहे, दॅट इज द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सो बेटा, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे? व्हॉट इज द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? बेटा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपण शिकलोयत ना. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे हो? इट इज द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बरोबर आहे का नाही? मान्य आहे ना सगळ्यांना? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो? एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड, ओनली इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. त्याला मराठीमध्ये ऊर्जा अक्षयतेचा नियम असं म्हणतात. ओके, सो बेटा, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हे प्रिन्सिपल आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं, राईट आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की या युनिव्हर्स मध्ये कुठलीही प्रोसेस ज्या वेळेस होते त्यावेळेस एनर्जीचं कन्झर्वेशन झालं पाहिजे असं बोलतो कोण? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, राईट आहे. मग सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे? तर बेटा, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे ना, फर्स्ट लॉला चेकमेट देणारा लॉ आहे. गुरुजी, चेकमेट देणारा म्हणजे काय? तर बेटा, अशा भरपूर साऱ्या प्रोसेसेस आहेत निसर्गामध्ये ज्या की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नुसार व्हायला पाहिजे, घडायला पाहिजे तसं. परंतु बेटा, ऍक्च्युअली जर आपण पाहिलं तर तसं होत नाही. काय बोललो बेटा मी? या निसर्गामध्ये अशा भरपूर साऱ्या प्रोसेसेस आहेत ज्या की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नुसार व्हायला पाहिजेत, परंतु रियालिटीमध्ये तसं घडत नाही. एक्चुअली वैसा नहीं होता है. तो वो क्यों नहीं होता है वो बताने वाला जो लॉ है वो है सेकेंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सो बेटा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हमें क्या क्या हो सकता है ये बताएगा और सेकेंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स क्या नहीं हो सकता है ये हमें बताएगा. तर बेटा, सेकेंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय घडू शकत नाही हा सांगणारा लॉ आहे. आणि बेटा, हे एक निसर्गाचा नियम आहे असं म्हणायला पण हरकत नाही. आणि हा जो लॉ आपण मांडलाय बेटा, याचं जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे बेटा, हे कॉमन एक्सपिरियन्सेस वरनं आलेलं स्टेटमेंट आहे. म्हणजे माणसांच्या अनुभवातनं निघालेला हा लॉ आहे, हा एक निसर्गाचा नियम आहे. ओके, चल बेटा, अगदी व्यवस्थितपणे सांगणार आहे, फक्त व्यवस्थितपणे लक्ष द्या आणि समजून घेशील. ओके, चल बघ बेटा, इथं मी सगळ्यात अगोदर काय लिहिणार आहे? सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स इज द आउटकम ऑफ कॉमन experiences. It is the basic principle
principle of nature, it is the basic principle of nature which disallows many phenomena which are consistent with the first law of thermodynamics. बघ रे बाबा, इकडं लक्ष दे बेटा. हे काय लिहिलंय मी या ठिकाणी बघ बेटा. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जो आहे ना आपला, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, इट इज द आउटकम ऑफ कॉमन एक्सपिरियन्सेस. बेटा आपले जे कॉमन एक्सपिरियन्सेस आहेत, जे की वेगवेगळ्या फेनॉमेना मध्ये आपण पाहिलेले आहेत किंवा बेटा वेगवेगळ्या डिव्हाइसेस मध्ये आपण पाहतो, त्याचा आउटकम आहे म्हणायला हरकत नाही, त्याचा रिझल्ट आहे म्हणायला हरकत नाही. तर बेटा हा अनुभवाचा एक भाग आहे, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, अँड इट इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ नेचर. हा एक निसर्गाचा बेसिक रूल आहे, नियम आहे, एक नियती आहे म्हणायला हरकत नाही. सो बेटा इट इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ नेचर विच डिसअलाउज. हा काय करतो बेटा? डिसअलाउ करतो. गुरुजी डिसअलाउ करणे म्हणजे काय? तर बेटा अलाउ करणे म्हणजे तसं होऊ देणे, आणि डिसअलाउ करणे म्हणजे काय की त्या पद्धतीनं नाही होऊ देणं. तर बेटा हा डिसअलाउ करतो कोणाला? भरपूर साऱ्या फेनॉमेनॉला जे की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नुसार व्हायला पाहिजे. त्या अशा भरपूर फेनॉमेनॉन आहेत, त्यांना बेटा हा सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स होऊ देत नाही किंवा डिसअलाउ करतो. ओके, तर मी बोललो होतो ना, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याला काय सांगतो की काय घडू शकत नाही. आलं का लक्षामध्ये? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय काय घडू शकतं हे सांगतं, आणि सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय म्हणतं काय काय घडू शकत नाही ते मी सांगणार. ओके, सो बेटा सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हे एक बेसिक प्रिन्सिपल आहे निसर्गाचं, नेचरचं, जे की असे भरपूर सारे फेनॉमेनॉन आहेत जे की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नुसार व्हायला पाहिजेत, परंतु बेटा सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ते होऊ देत नाही. ठीक आहे, तर बघूयात बेटा असे कोणकोणते फेनॉमेनॉन आहेत. ठीक आहे, तर बेटा आता जे काही मी तुला सांगणार आहे ना या ठिकाणी, जे काही एक्झाम्पल्स देणार आहेत ना, ते एक्झाम्पल्स बेटा व्यवस्थितपणे समजून घेशील आणि लक्षामध्ये ठेवशील बेटा. इकडं लक्ष दे. सपोज कर बेटा आपल्या जवळ आहे ना एक बॉडी आहे. लेट दिस इज अ बॉडी हॅव्हिंग टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस. ह्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे बेटा? 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. आता मी काय केलं माहितीये का बेटा, याच्या कॉन्टॅक्ट मध्ये एक दुसरी बॉडी आणली, एक दुसरी बॉडी याच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवली आणि तिचं टेम्परेचर होतं 0. आता काही वेळाच्या नंतर काय होईल सांगा बरं मला? काही वेळाच्या नंतर बेटा असं घडेल ना, दोघांमध्ये बेटा हीटचा फ्लो होईल तिथं, राईट आहे. हीटचा फ्लो होऊन दोघांचं बेटा थर्मल इक्विलिब्रियम होणार आहे, आणि काही वेळाच्या नंतर बेटा त्या दोन्ही बॉडीचं टेम्परेचर इक्वल होणार आहे. तर बेटा याचं 50 होईल आणि याचं 50 होईल, राईट. असंच घडणार आहे ना, असंच घडत पण असतं बेटा. आता मी काय म्हणतो माहितीये का, असं घडू शकतं का हो? कसं गुरुजी? ह्याच्या रिव्हर्स होऊ शकतं का बरं? आता हे पॉसिबल आहे का? काय वाटतं? बघ बेटा या ठिकाणी इथं याच्यामध्ये टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस होतं, याचं टेम्परेचर बेटा 0 डिग्री सेल्सिअस होतं. तर या ठिकाणी बेटा हीट इकडनं इकडं फ्लो झाली, राईट आहे. हीट कुठून कुठं फ्लो होत असते बेटा? फ्रॉम द बॉडी ऍट हायर टेम्परेचर टू द बॉडी ऍट लोअर टेम्परेचर. बेटा या ठिकाणी हीटचा फ्लो झाला आणि नंतर थर्मल इक्विलिब्रियम होऊन दोघांचं पण टेम्परेचर इक्वल झालं 50 डिग्री 50 डिग्री. मग बेटा मला सांगा या ठिकाणी असं रिव्हर्स होऊ शकतं का? तुम्ही मला म्हणताल सर नाही ना होणार, असं कसं होईल? हीट तर तेव्हाच फ्लो होईल ना ज्यावेळेस त्या ठिकाणी टेम्परेचरचा डिफरन्स असेल वगैरे वगैरे, असं तुम्ही मला बोलायला लागताल आता. परंतु मला सांगा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स बोलत नाही ना तसं.
तुम्ही बोलायला लागला तो, मी बोलायला लागलो, पण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नाही बोलायला तयार. कसं काय नाही गुरुजी? बघ बेटा मला सांग, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे? प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मला सांग बेटा, इथून हीटचा फ्लो झाला, राईट आहे, याच्यामध्ये, आणि नंतरच यांचं टेम्परेचर इक्वल झालं ना, बरोबर आहे का नाही? सपोज कर बेटा क्यू इतकी हीट या बॉडीमधनं या बॉडीमध्ये ट्रान्सफर झाली, राईट आहे. मग मला सांगा, ती हीट आता या बॉडीमध्ये आली आणि नंतर म्हणजे या बॉडीतनं कमी झालेली असणार ना, इथं गेली म्हटल्याच्या नंतर. तर मी इथं बोलतो की ही हीट जी आहे ती या बॉडीमधनं या बॉडीमध्ये आली. बेटा हीट काय आहे? एक एनर्जीचा फॉर्म आहे ना, हीट इज नथिंग बट एनर्जी, राईट आहे. मग आता मला सांगा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच्या प्रिन्सिपलनुसार कन्झर्वेशन ऑफ एनर्जी व्हायला पाहिजे. बेटा इकडनं हीट इकडं आली म्हणजे या ठिकाणी बेटा एनर्जीचा फ्लो झालाय. तर मला सांगा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नुसार असं पण व्हायला पाहिजे ना, एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड, ओनली इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. तर बेटा एनर्जी इथं आली होती आणि टेम्परेचर इक्वल झालं होतं. आता तीच हीट एनर्जी इकडे जाऊन नंतर याचं टेम्परेचर परत असं 100 डिग्री सेल्सिअस होऊ शकतं. कोणानुसार? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नुसार. तिथं तर काही बंधनच नाही ना. परंतु मला सांगा, असं घडतं का? ऐसा होता है क्या? आपका जवाब होगा गुरुजी ऐसा नहीं होता है. तो क्यों नहीं होता है ऐसा? बताओ मुझे, क्यों नहीं होता है ऐसा? तर बेटा तेच सांगतो आपला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स की असं का होत नाही. त्याचं स्टेटमेंट आपण बघणार आहेत नंतर. असे आणखीन तुला काही एक्झाम्पल सांगतो मी. चल इकडं लक्ष दे बेटा. आपल्या जवळ आहे ना एक टेबल आहे, स्टडी टेबल असतो पहा आपल्याकडं. हा बेटा अशा पद्धतीचा एक स्टडी टेबल आहे आणि त्याच्यावर एक बुक ठेवलेलं आहे. बेटा कधी असं पाहिलंय का हो, ते बुक जे आहे ना ते मनानच असं वर गेलंय काही हाईटवर? हो सर, पाहिलंय आम्ही हॉरर मूवीज मध्ये. बेटा मूवीज मधला विषय नाही चालू बरं का. प्रॅक्टिकली असं पाहिलंय का की एका टेबलवर बुक ठेवलेलं आहे आणि ते बुक आपोआपच वर गेलं काही हाईटला? सर असं कसं होईल म्हणा, असं होतच नसतं. परंतु बेटा हे तुम्ही सांगू लागलात, हे मी सांगू लागलो, तू बोल रहा है, मैं बोल रहा हूं, लेकिन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नहीं बोल रही है. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स के अनुसार तो वैसा होना चाहिए. कैसे क्या होना चाहिए? अभी मुझे बोलो. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, प्रिंसिपल ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी, राइट है. तो अभी मुझे बोलो, ये जो टेबल है, इस टेबल को कुछ ना कुछ टेम्परेचर होगा कि नहीं होगा? हाँ गुरुजी होगा टेम्परेचर. जो कुछ समझो रूम में रखा है वो रूम का टेम्परेचर होगा उसे, बरोबर है. मला सांग, म्हणजे याच्यामध्ये बेटा आता इथून हीट या बुकला जाऊ शकते ना रे, बरोबर आहे का नाही? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा विचार फक्त करायचा. एनर्जी एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते, फक्त कन्झर्वेशन व्हायला पाहिजे, बरोबर आहे का नाही? तर बघ असं घडू शकतं ना, अशी सिच्युएशन होऊ शकते ना. हा जो काही टेबल आहे, टेबल आपल्या जवळ, तो अचानकपणे बेटा सडनली कूल डाऊन झाला. सडनली कूल डाऊन बेटा, अगदी थंड पडला, अचानक त्याचं टेम्परेचर कमी झालं आणि बेटा हीट या बुकला मिळाली. आता बुकला हीट मिळाली म्हणजे बेटा त्या बुकला एनर्जी मिळाली म्हणायला हरकत नाही ना. आणि बेटा ते बुक आहे ना असं वर गेलं. त्या एनर्जीचं जी काही त्याला मेकॅनिकल एनर्जी मिळाली होती, कुठून मिळाली होती? या टेबलची जी काही इंटरनल एनर्जी होती, त्याचं टेम्परेचर घसरलं ना अचानक, तर बेटा त्याची इंटरनल एनर्जी या बुकला मिळाली. आणि बेटा ती मेकॅनिकल एनर्जी जी काही आता बुकला मिळालेली आहे, त्या एनर्जीचा वापर करून तो हाईट वर गेला आणि ती एनर्जी आता पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट झाली. तर मला सांगा, या सगळ्या प्रोसेस मध्ये कन्झर्वेशन ऑफ एनर्जी तर घडलंच ना. सपोज करा इथून 10 जूल इतकी हीट बेटा किंवा एनर्जी याला मिळाली, कोणाला? या बुकला. मग तितकीच 10 जूल इतक्या एनर्जीनच तो असा वर गेला आणि ती 10 जूल काही जी काही एनर्जी होती ती पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट झाली. आणि नंतर हे बुक असं खाली पडलं, इथं आलं टेबलवर, नंतर तिथून हीट याच्यामध्ये गेली आणि परत त्या टेबलचं टेम्परेचर अगोदर जितकं होतं तितकं झालं. असं होऊ शकतं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नुसार. मला सांगा, कुठेतरी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं उल्लंघन झालंय का? उल्लंघन करने पर होगा जुर्माना. पण मुझे बोलो, उल्लंघन हुआ है क्या वहां पे? नहीं हुआ है. हर जगह पर मैंने आपको बताया कंजर्वेशन ऑफ एनर्जी कैसे हो रहा है. लेकिन अभी मुझे बोलो, एक्चुअली ऐसा घड़ता है क्या? होता है क्या ऐसा? नहीं होता है ना.
कभी देखा है क्या टेबल पर से बुक जा रहे टेबल पर नीचे आ रहे, होता है क्या ऐसा? नहीं होता है। तो क्यों नहीं होता है? ऐसा होना चाहिए फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स नुसार, लेकिन ऐसा तो नहीं होता है प्रैक्टिकली। तो सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स हमें बताता है कि ऐसा नहीं होता है। अब ये और मैं एग्जांपल, ऐसे तो कितने एग्जांपल मैं आपको दे पाऊंगा। हाँ, इधर ध्यान दे दो। सपोज करो अपने पास है ना बेटा एक ब्लॉक है, ठीक है, एक ब्लॉक है, या फिर अपन ऐसा मान के चलेंगे यहां पर एक इंसान है, विलन है समझो, और यहां पर अपने पास हीरो है। हीरो आला रे आला, सिंगम आला, हा ये सिंगम ने बंदूक निकाला रे, आली रे आली, आता तुझी वारी आली, आणि यानं इथनं काय केलं बेटा? बुलेट फायर केली, खटक्याव बेटा। आता ही बुलेट गेली, आता हे समोर बेटा जयकांत शिकरे आहे आणि त्यानं ढाल घेऊन थांबलाय, ठीक आहे। तर मला सांगा आता बेटा ही बुलेट गेली गेली गेली, याच्यावर स्ट्राईक झाली बेटा। बुलेटकडे कोणती एनर्जी होती? कायनेटिक एनर्जी, राईट आहे। आता बेटा ती कायनेटिक एनर्जीनं बुलेट गेली या शील्डवर, या ढालवरती बुलेट आदळल्या गेली, किंवा समोर जे काही बॅरिकेड होतं त्याच्यावरती बुलेट आदळल्या गेली बेटा। आता पुढे बघा, मला सांगा त्या ठिकाणी ती कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं बेटा? एकतर तिथं आवाज होईल, साऊंड येईल, तिथं साऊंड एनर्जी मध्ये गेली ती कायनेटिक एनर्जी, आणि बेटा काही भाग मला सांगा या ठिकाणी ही शील्ड ही जी काही आहे बेटा हे गरम होईल ना, म्हणजे बेटा हीट मध्ये कन्व्हर्जन झालं ना, बरोबर आहे का नाही? मला सांगा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इथं ओबे झाला, कारण की कायनेटिक एनर्जी बेटा इथं हीट मध्ये कन्वर्ट झाली आणि साऊंड मध्ये कन्वर्ट झाली। आता बेटा याच्या रिव्हर्स होऊ शकतं का बरं? कसं बोलायला लागलं गुरुजी तुम्ही रिव्हर्स? आता बघ ही बुलेट गेली 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 आणि याच्यावर पडली। आता त्या बुलेटची कायनेटिक एनर्जी हीट मध्ये गेली आणि साऊंड एनर्जी मध्ये गेली। आता बेटा ती हीट एनर्जी परत बुलेटला मिळाली आणि ती साऊंड एनर्जी परत बुलेटला मिळाली, आणि बुलेट बेटा अशी रिटर्न येऊ लागली खटॅक। असं झालंय का? होतं का असं? बेटा असं होत नाही। परंतु हे तुम्हाला माहिती असं होत नाही, हे मला माहिती असं होत नाही, तुम्ही बोलू लागलाव, मी बोलू लागलो, परंतु फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नुसार बेटा असं व्हायला पाहिजे। कसं काय व्हायला पाहिजे? कन्झर्वेशन ऑफ एनर्जी। मला सांगा बेटा तीच एनर्जी रिटर्न त्याला मिळाली ना। इथं मला सांगा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं उल्लंघन झालं का? वायलेशन झालं का? नाही झालं ना। एनर्जी जितकी आली तितकी त्याला मिळाली, मग त्या बुलेटनं परत जायला पाहिजे आल्या त्याच कायनेटिक एनर्जीनं, पण असं घडत नाही। तर बेटा हे घडत नाही हे सांगतो सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स। ओके बेटा अशा कितीतरी प्रोसेसेस आहेत, कितीतरी फेनॉमेनॉन आहेत जे की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नुसार कन्झर्वेशन ऑफ एनर्जी होऊन घडू शकतं, आपण इमॅजिन पण करू शकतो, परंतु प्रॅक्टिकली रियालिटीमध्ये असं घडत नाही। तर बेटा हे सगळे लिमिटेशन्स आहेत फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे। ओके तर चल बेटा इकडं लक्ष दे, तुला मी लिमिटेशन्स सांगतो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे काय काय आहेत। सो बेटा लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, त्यानंतर बेटा आपण सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पाहूयात लागलीच। ओके सो बेटा लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स। बेटा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं सगळ्यात बेसिक लिमिटेशन काय आहे बघा? इट डज नॉट इंडिकेट द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ हीट। बेटा हीटच्या फ्लोची डायरेक्शन सांगत नाही हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स। हीट फ्लो होऊ शकते, हीट इज द एनर्जी, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी तर होणार आहे, परंतु हीट कुठून कुठं फ्लो होईल हे काही सांगत नाही फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स। तर ते त्याचं लिमिटेशन झालं। त्यानंतर बेटा इट डज नॉट टेल एनीथिंग about the condition under which heat energy is
कन्वर्टेड टू वर्क. बघ रे बाबा, हा आपल्याला त्या कंडिशन बद्दल बिलकुल सांगत नाही ज्यामध्ये हीटचं कन्वर्जन वर्क मध्ये होतं. आलं का लक्षामध्ये? तर बेटा हे पण याचं लिमिटेशन झालं. आपल्याला हे तर माहितीये की हीट पण एक एनर्जी आहे आणि वर्क पण एक एनर्जी आहे. हीटचं वर्क मध्ये कन्वर्जन होतं, वर्कचं हीट मध्ये कन्वर्जन होतं, हे आपल्याला माहिती आहे. परंतु ते कधी घडतं हे आपल्याला बेटा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नाही सांगत. त्यानंतर बेटा याचा आणखीन एक लिमिटेशन पहा. इट डज नॉट इंडिकेट why the whole heat cannot be completely converted to work. बेटा आपल्याला हे तर माहितीये की हीटचं कन्वर्जन वर्क मध्ये होत असतं, परंतु बेटा कंप्लीट कन्वर्जन होत नाही. हीट कम्प्लिटली वर्क डन मध्ये कन्वर्ट होत नाही. हे बेटा आपण कुठं पाहिलंय? हे आपण बेटा आपल्या हीट इंजन मध्ये पाहिलंय. बरोबर आहे का नाही? तर बेटा हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सांगत नाही आपल्याला की का असं होत नाही म्हणून. ओके, सो बेटा हे 3 लिमिटेशन्स आहेत फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे. ह्याचे एक्झाम्पल्स बेटा मी आत्ताच तुम्हाला समजावून सांगितलेत. राईट आहे? सो बेटा हे लिमिटेशन्स व्यवस्थितपणे लक्षामध्ये ठेवायचे. आता आपण जाऊयात बेटा सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे स्टेटमेंट काय आहेत त्याच्याकडे. ठीक आहे? सो बेटा त्याचे जे स्टेटमेंट आहेत आपण अगोदरच बोललोय की बेटा हे आपल्या एक्सपिरियन्स वरनं आपण याचे स्टेटमेंट तयार केलेले आहेत. तर बेटा 2 स्टेटमेंट आहेत त्याच्यामध्ये. एक आहे बेटा जे की रेफ्रिजरेटरच्या अनुभवावरनं आणि दुसरं जे आहे बेटा ते आहे हीट इंजनच्या अनुभवावरनं. ठीक आहे? तर बेटा या ठिकाणी मी आपलं जे काही रेफ्रिजरेटर आहे आणि हीट इंजन आहे त्याची वर्किंग आणि त्याची इफिशियन्सी आणि सीओपी काढायला लागलो. अगोदर आपण बेटा इकडे व्यवस्थितपणे पहा, नंतर त्याचे स्टेटमेंट पाहूया. बघ बेटा, चल रे बाबा इकडं लक्ष दे व्यवस्थितपणे. या ठिकाणी बेटा हीट इंजिन आणि रेफ्रिजरेटर आणि त्यांचे काही बेटा इफिशियन्सी आणि कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्सचे मी या ठिकाणी इक्वेशन्स लिहिले. ओके, आणि बेटा हे अगदी डिटेल मध्ये आपण शिकलोय देखील. आता बघ बेटा या ठिकाणी बघ आपल्याजवळ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे स्टेटमेंट काय आहेत. स्टेटमेंट्स तर बेटा याचे 2 स्टेटमेंट्स आपण घेणार आहेत. एक आहे बेटा आपल्या हीट इंजनच्या एक्सपिरियन्स वरनं आणि एक आहे बेटा रेफ्रिजरेटरच्या एक्सपिरियन्स वरनं. तर बेटा हीट इंजनच्या एक्सपिरियन्स वरनं जे स्टेटमेंट आहे दॅट इज कॉल्ड ॲज द केल्विन प्लँक स्टेटमेंट. काय बेटा? केल्विन प्लँक स्टेटमेंट. देख रे बाबा अच्छे से ध्यान दे. केल्विन प्लँक स्टेटमेंट. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे 2 स्टेटमेंट देणार आहेत बेटा आपण, जे की हीट इंजनवर एक असणार आहे आणि एक रेफ्रिजरेटरच्या एक्सपिरियन्सवर असणार आहे. त्यापैकी बेटा केल्विन प्लँकचं जे स्टेटमेंट आहे ते हीट इंजनवर आधारित आहे. आता बघ बेटा या ठिकाणी काय होतं, वर्किंग सबस्टन्स हीट ऍब्झॉर्ब करतो या हॉट बॉडी कडनं आणि बेटा वर्क डन बाय द सबस्टन्स होतं आणि काही अमाऊंट ऑफ हीट काय होते बेटा रिजेक्ट होत असते. बरोबर आहे या ठिकाणी. आता बेटा मला सांगा जर असं घडलं, कसं बेटा? इफ क्या गुरुजी देख बेटा इधर ध्यान दे. इफ Q2 इज इक्वल टू 0, जर बेटा हे Q2 0 झालं तर मला सांग देन बेटा आपली जी इफिशियन्सी आहे ती 1 होईल किंवा 100% होईल.
काय गुरुजी इकडं बघ बेटा, जर Q2 0 झालं, हे जर 0 झालं तर मला सांगा 0 डिवायडेड बाय एनिथिंग 0, 1 मायनस 0 1, आणि त्याला पर्सेंटेज मध्ये जर एक्सप्रेस केलं तर आपण 100 न मल्टिप्लाय करतो म्हणजे 100% आलं. याचा अर्थ काय आहे, जर Q2 0 झालं तर त्या हीट इंजिनची इफिशियन्सी 100% होईल. याचा अर्थ काय बेटा, जितकी हीट त्यानं ऍब्सॉर्ब करेल त्या सगळ्याच्या सगळ्या हीटचं कन्वर्जन बेटा वर्क मध्ये होईल. तुम्ही हीट देऊ लागला, वर्क डन होऊ लागले. जितकी हीट दिलात सगळंच्या सगळं वर्क मध्ये कन्वर्ट व्हायलंय, सगळंच्या सगळं वर्क मध्ये कन्वर्ट व्हायला लागलंय. परंतु आपला एक्सपिरियन्स काय सांगतो की असं घडत नाही. असं इंजिनच अस्तित्वात नाही ज्याची इफिशियन्सी 1 असावी किंवा 100% असावी. तर बेटा हे आहे आपला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, जो की आपला एक्सपिरियन्स आहे. ओके, तर बेटा या ठिकाणी मी असं लिहितो, बट Q2 कॅन नेव्हर बी 0. Q2 कधीच 0 नसू शकतं. हेच अल्फा हा नेहमी 1 पेक्षा कमी असतो किंवा 100% पेक्षा कमीच असतो. तर बेटा हीट कम्प्लिटली वर्क मध्ये कधीच कन्वर्ट होत नाही, कधीच होत नाही. बेटा जर असं घडलं असतं तर काय झालं असतं ऐका. जर बेटा हीट कम्प्लिटली वर्क मध्ये कन्वर्ट व्हायली आहे ना, मला सांगा कोल्ड बॉडीची गरज पडली असती का? नसती पडली. तर बेटा जे हीट इंजिन आहे ना, ते अशा 2 वेगवेगळ्या टेम्परेचरला असणाऱ्या बॉडीमध्ये वर्क करायची त्याला गरजच पडली नसती. फक्त एकाच बॉडीवर तिथं सगळं काही घडलं असतं. याचा अर्थ काय होतो माहितीये का बेटा, आपल्या ज्या काही गाड्या आहेत, स्कूटर आहे, जे काही बेटा शिप आहेत मोठ्या मोठ्या किंवा कार आहेत, बेटा त्यांना फ्युएलची गरजच पडली नसती. कसं काय गरज पडली नसती गुरुजी? आता बेटा इमॅजिन करा, या ठिकाणी कोल्ड बॉडी नाही, फक्त बेटा हॉट बॉडीकडनं हीट घ्यायची, वर्क मध्ये कन्वर्जन करायचं. बेटा आपलं सपोज करा आपल्याजवळ आहे ना स्कूटर आहे, स्कूटी आहे, गाडी आहे, जे काही असायचं ते आहे. तर बेटा त्या ठिकाणी काय झालं असतं माहितीये का, त्या इंजिनच्या आतमध्ये जो काही वर्किंग सबस्टन्स आहे ना, त्यानं वातावरणातनं हीट घेतली असती, कारण की वातावरण बेटा हॉट बॉडी झालं असतं त्याच्या ठिकाणी, आणि वर्क डन झालं असतं आणि ती गाडी चालली असती. त्या ठिकाणी काही गरजच पडली नसती कोल्ड बॉडीची. म्हणजे त्या ठिकाणी फ्युएल वगैरे भरायची, पेट्रोल टाका, डिझेल टाका, गरजच नसती पडली. बेटा असं घडतं का? नाही घडत. तर बेटा हे आहे आपलं केल्विन प्लँकचं स्टेटमेंट, याच्यावरनं आलेलं. तर बेटा ते स्टेटमेंट बघ काय आहे, नो process is possible whose sole result is the absorption of heat and conversion of heat completely to work. बघ रे बाबा, हे आहे केल्विन प्लँक स्टेटमेंट, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. बेटा हे स्टेटमेंट काय सांगतो? नो प्रोसेस इज पॉसिबल. अशी प्रोसेस पॉसिबलच नाही हुज सोल रिझल्ट, त्याचा फक्त आणि फक्त एकमेव रिझल्ट असा असेल की हीटचं ऍब्झॉर्प्शन व्हावं आणि बेटा त्या हीटचं कम्प्लिटली वर्क मध्ये कन्वर्जन व्हावं, अशी प्रोसेसच नसू शकते. बेटा बघ या ठिकाणी जर Q2 0 झालं तर मला सांगा हीट कम्प्लिटली फक्त ऍब्झॉर्ब व्हायली, वर्क मध्ये कंप्लीट व्हायली. परंतु असं घडतं का ऍक्च्युअली? नाही. तर तोच आहे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, केल्विन प्लँकचं स्टेटमेंट. नो प्रोसेस इज पॉसिबल. अशी प्रोसेस शक्यच नाही की ज्याच्यामध्ये फक्त हीट आओ आओ आओ, वर्क में जाओ जाओ जाओ, ऐसा नहीं होता है. ठीक है. सो नो प्रोसेस इज पॉसिबल whose sole result is absorption of heat and conversion of heat completely to work. बेटा ह्यालाच मी दुसऱ्या शब्दांमध्ये तुमच्या समोर मांडतो. इन अदर वर्ड्स, दूसरे लफ्जों में आपके सामने बयां करने जा रहा हूं, कृपया ध्यान दीजिए. बघ रे बाबा काय बोलू लागलो मी
efficiency of heat engine can never be 1. बघ रे बाबा, हीट इंजनची इफिशियन्सी 1 कधीच नसू शकते, हाच याचा अर्थ झाला ना बेटा. मला सांगा, हे Q2 कधीच 0 नसू शकतं, म्हणजे बेटा या ठिकाणी इफिशियन्सी 1 कधीच नसू शकते. 1 म्हणा किंवा 100% म्हणा, ठीक आहे. तर हे देखील तुम्ही बेटा म्हणू शकता सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच आहे. याचा आणखीन एका वेगळ्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, हीट कॅनॉट बी completely converted to work. बघ रे बाबा, हीटचं वर्क मध्ये कंप्लीट कन्व्हर्जन कधीच होऊ शकत नाही बेटा. हीट कम्प्लिटली वर्क मध्ये कधीच जाऊ शकत नाही, हाच बेटा त्याचा देखील अर्थ होतो. ठीक आहे. सो हे आहे केल्विन प्लँक स्टेटमेंट. आता बेटा रेफ्रिजरेटरच्या अनुभवावरनं आलेलं एक स्टेटमेंट आहे, दॅट इज द क्लॉशियस स्टेटमेंट. क्लॉशियस नावाचा सायंटिस्ट आहे बेटा, त्यानं दिलेला आहे, दॅट इज द क्लॉशियस स्टेटमेंट. बघ रे बाबा, क्लॉशियस स्टेटमेंट रेफ्रिजरेटरवरनं कसं आहे बेटा. या ठिकाणी बघा काय होऊ लागलंय, कोल्ड बॉडीकडनं हीट ऍब्झॉर्ब होते, वर्किंग सबस्टन्स वर वर्क होतं एक्सटर्नल एजंट कडनं, आणि नंतर बेटा हॉट बॉडीला हीट रिजेक्ट होते. हे मेकॅनिझम आपण शिकलोय. आता बेटा या ठिकाणी बघा, मला सांगा हीट कुठून कुठं चालली आहे हो, कुठून कुठं चालली आहे हीट. येऊ लागलाय का आवाज रताळ्यांनो, बोला की काहीतरी. कोल्ड बॉडीकडनं हॉट बॉडीकडे हीट चालली, असं होतं का. आपण आत्ताच एक्झाम्पल घेऊन पाहिलंय ना, ऐसा होता है क्या, नहीं होता है ऐसा. कोल्ड बॉडी से हीट हॉट बॉडी के तरफ अपने आप नहीं जा सकती, तो यहां पर तो जा रही है ना गुरुजी. कोल्ड बॉडी से हीट निकाल कर आप हॉट बॉडी को दे रहे हो बेटा, अपने आप नहीं जा रही है, वहां पर एक्सटर्नल वर्क हो रहा है. तो बेटा यही है क्लॉशियस का कहना सेकेंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स के बारे में. गुरुजी अच्छे से एक्सप्लेन करो. चल बेटा इधर ध्यान दे. अगर W 0 हो जाए, इफ W इज 0, तो क्या होगा मुझे बोलो, क्या होगा बेटा, बीटा इनफाइनाइट हो जाएगा. अगर समझो वर्क डन नहीं होता है, वर्क डन नहीं होता है उस वर्किंग सब्सटेंस पे, तो मुझे बोलो ये कितना हो जाएगा, 0. एनीथिंग डिवाइडेड बाय 0, इनफाइनाइट. इसका मतलब क्या होता है कि आप वर्क डन नहीं कर रहे हो और हीट अपने आप कोल्ड बॉडी से हॉट बॉडी में जा रही है, तो उसका परफॉर्मेंस इनफाइनाइट हो गया ना फिर वो रेफ्रिजरेटर का. समझ में आ रहा है क्या. लेकिन ऐसा होता है क्या, बट वर्क डन कैन नेवर बी 0 देयर, hence that efficiency is always less than 1, हमेशा लेस देन 1 होती है. इसका अभी अच्छे से मीनिंग समझ लो, इसको अच्छे से दिमाग में फिट कर लो. बेटा मैं क्या बोल रहा हूं कि अगर W 0 हो जाता है तो ये पॉसिबल हो ही नहीं सकता. मुझे बोलो आप वर्क नहीं कर रहे हो, इसको 1 मिनट के लिए हटा दो इस वर्क डन को, तो मुझे बोलो हीट कहां से कहां जा रही है, कोल्ड बॉडी से हॉट बॉडी में. ऐसा होता है क्या, कोल्डर बॉडी टू हॉटर बॉडी हीट जा सकती है क्या, नहीं जा सकती. आ रहा है समझ में. तो बेटा वही यहां पर बताया हुआ है. ओके. सो बेटा क्लॉशियस का स्टेटमेंट देखो क्या है, नो प्रोसेस is possible whose sole result is the transfer of heat from colder object to the hotter object. देखो बेटा ये है क्लॉशियस का स्टेटमेंट कि ऐसा प्रोसेस पॉसिबल ही नहीं है
ऐसा प्रोसेस हो ही नहीं सकता जिसका एकमेव रिजल्ट क्या हो कि ट्रांसफर ऑफ हीट कहां से बेटा, कोल्डर बॉडी से हॉटर बॉडी के अंदर, कोल्ड बॉडी से हॉट बॉडी के अंदर सिर्फ हीट चली जाए। ऐसा हो सकता है क्या? ऐसा हो ही नहीं सकता। गुरुजी यहां पर तो हो रहा है ना। अरे रताड़ा, मुझे बोल, यहां पर अपन वर्क डन कर रहे हैं ना, इसलिए हो रहा है वो। हारे क्या समझ में? स्पॉन्टेनियसली अपने आप हो रहा है क्या? नहीं हो रहा है। तो वही है क्लॉसियस का स्टेटमेंट, नो प्रोसेस इज पॉसिबल whose sole result is the transfer of heat from colder object to hotter object। अभी इसको मैं थोड़ा सा अलग भाषा में आपके सामने रखता हूं। इन अदर वर्ड्स, तशरीफ फरमाइए। ओए होए, अर्ज किया है कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मेंस ऑफ रेफ्रिजरेटर कैन नेवर बी इनफाइनाइट। बेटा, रेफ्रिजरेटर का कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मेंस इनफाइनाइट कभी ही हो नहीं सकता। यही है ना इसका मीनिंग, ठीक है। और बेटा, और देखो मैं क्या बता रहा हूं, हीट कैन नॉट फ्लो फ्रॉम लो टेम्परेचर टू हाई टेम्परेचर। हीट लो टेम्परेचर से हाई टेम्परेचर की तरफ अपने आप फ्लो नहीं हो सकती। तो यहां पर मैं लिखता हूं स्पॉन्टेनियसली, अपने आप। ओके, सो बेटा, हीट अपने आप लो टेम्परेचर से हाई टेम्परेचर पर कभी नहीं जा सकती। सो बेटा, ये है अपने स्टेटमेंट्स सेकेंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स के। तो मुझे बोलो, लिमिटेशन देखिए आप फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स का। ये अपने को बता नहीं रहा है कि डायरेक्शन क्या है हीट फ्लो की, लेकिन बेटा यहां पर अपने को सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स बता रहा है डायरेक्शन के बारे में। वो बोल रहा है कि लो टेम्परेचर वाले बॉडी से हॉट टेम्परेचर वाले बॉडी की तरफ हीट कभी भी नहीं जा सकती। आ रहा है समझ में? तो बेटा जो प्रोसेसेस फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स से पॉसिबल है, अभी मुझे बोलो ये भी पॉसिबल ही था ना फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स में। यहां से हीट आए और इधर जाए, मुझे बोलो हीट एनर्जी है, वर्क एनर्जी है, तो जितना यहां से एनर्जी आएगी उतनी इधर आएगी। वो तो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स से पॉसिबल था, लेकिन ऐसा होता है कि एक्चुअली नहीं होता है। तो वही बेटा जो नहीं होता है वो सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हमें बताता है। ओके, सो बेटा हे इतकं जबरदस्त आहे, सुंदर आहे, व्यवस्थितपणे लिहून घेशील। ओके, राइट इट डाउन। तर बेटा आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय पाहिलो एकदा क्विक मध्ये रिकॅप करून घेऊयात। बेटा आज आपण सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स शिकलो। बेटा सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे? इट इज नथिंग बट द आउटकम ऑफ द ह्यूमन एक्सपिरियन्सेस, आणि बेटा हे एक बेसिक प्रिन्सिपल आहे नेचरचं। त्यानंतर बेटा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स चे लिमिटेशन्स मी तुला सांगितले, आणि नंतर बेटा सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स चे आपण दोन वेगवेगळे स्टेटमेंट देखील पाहिलो। तर बेटा थोडक्यात काय होतं याच्यामध्ये, तर अशा ज्या काही फेनॉमेनॉन्स आहेत ज्या की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नुसार होऊ शकतात, घडायला पाहिजेत, परंतु बेटा ऍक्च्युअली घडत नाहीत, तर ते घडत नाहीत हे सांगणारा लॉ म्हणजे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे। ओके, thus we have finished the lecture।